नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना बऱ्याच वर्षांनी कुठेतरी जाण्याचा योग आलेला होता. आता वर्षांनी यासाठी बोलले मी, कारण दरवेळेस ना आम्ही सुट्टीमध्ये भरपूर सारं फिरण्याचं प्लॅनिंग करत असतो, पण कधी ते प्लॅनिंग आत्तापर्यंत सक्सेसच झालं नव्हतं. पण यावेळेस मात्र ते प्लॅनिंग सक्सेस झालं होतं आणि आम्हाला फायनली फिरायला जाण्याचा योग आलेला होता. आता फिरायला आपण कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओ नंतर समजेलच. पण चला, इथे ना सकाळपासूनच कामांची तयारी चालू होती. थोडीशी धावपळसुद्धा होती, कारण आहोंची ना एक सवय आहे, ते कधी जायचं असेल ना तर लवकर कधीच सांगत नाही. अगदी जायच्या आधी 1-2 तास सांगतात की आपली पॅकिंग करून ठेव, आपल्याला इकडे इकडे जायचं आहे. त्यामुळे ना थोडीशी माझी धावपळ होते. रोजच्या कामांप्रमाणे मी दिवसभर कामं केलं, शांत असं निवांत आपले कामांचं रुटीन चालू होतं. आणि अचानक संध्याकाळी आल्यानंतर ना ते बोलले, मला पॅक कर कपडे, आपल्याला बाहेर फिरायला जायचे. त्यामुळे कुठलीच आयडिया नव्हती आणि अचानक बाहेर जायचं होतं. त्यामुळे थोडीशी माझी धावपळ झाली आणि माझा विश्वास पण बसत नव्हता की खरंच आज आपल्याला बाहेर जायचं. कारण भरपूर दिवसापासून तर फिरण्याचं प्लॅनिंग होतं, पण कधीच ते सक्सेसफुल झालं नाही. तुमचं पण असंच असतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा, इथे ना सगळं पॅकिंग करून घेतली आणि सकाळी उठून लवकर जायचं होतं ना, त्यामुळे ना अहो बोलले होते की रात्री सगळं गाड्यांमध्ये बॅगी वगैरे ठेवायच्या. 3-4 दिवस फिरायला जायचं होतं, त्यामुळे कपडेही भरपूर होते आणि सकाळी उठून हे बाकीचे कामं करायला कंटाळा येतो. त्यामुळे ना रात्री झोपण्याच्या आधी सर्व पॅक करून ठेवलेलं होतं, गाडीत वगैरे नेऊन ठेवलेलं होतं. बाहेर निघाल्यानंतर ट्रॅफिक तर भरपूरच राहतं, तर ही शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगपेक्षा सकाळी पहाटे आपण निघालो तर प्रवाससुद्धा लवकर होतो आणि ट्रॅफिकसुद्धा आपल्याला थोडंसं कमी लागतं. तर बघा, इथे रस्ता पण जास्त काही जाम नव्हता, त्यामुळे थोडंसं प्रवास करायला अगदी इंटरेस्ट येतो. जेव्हा पण असं गर्दीमध्ये आपण जातो तेव्हा नकोसं होतं आणि कंटाळा येऊन जातो. तर मस्त असं गप्पा गोष्टी करत, गाणे म्हणत आमचा हा प्रवास चालू होता. तर आज ना आपल्याला फिरत फिरत गोव्याला जायचं होतं आणि त्याआधी ना सर्व मस्त देवांचे सुद्धा दर्शन घ्यायचे होते. तर सर्वात आधी आपल्याला महालक्ष्मीला जायचं होतं, कोल्हापूरला. त्यामुळे ना इथे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेऊन फ्रेश होऊन नंतर मग आम्ही तर निघालो होतो. आणि कोल्हापूर ते मुंबई हा टप्पा खूप लांब पडतो, त्यामुळे ना थोडंसं लवकरच आम्हाला निघायचं होतं. भरपूर सारी धावपळ व्हायला नको म्हणून ना लवकर निघालो होतो. सकाळी आपल्याला 10च्या टायमिंगला देवीची आरती घेण्यासाठी पोहोचायचं होतं, त्यामुळे खूप लवकर असं घरामधून बाहेर पडलेलो होतो. त्यामुळे भरपूर अंधारही होता. तर हे रस्त्यांना ट्रॅफिक होतं. म्हणजे मुंबईमध्ये तर असं होतं की तुम्ही सकाळी जा किंवा दुपारी जा, कुठल्याही टायमिंगला बाहेर पडलं तरी ट्रॅफिक आपल्याला भरपूरच लागतं. त्यामुळे शक्यतो घरामधून प्रवासाला जेव्हा आपण निघतो ना, तेव्हा लवकर निघालेलं बरं. सकाळच्या टायमिंगमध्ये केलेला प्रवास आपला लवकर होतो आणि पटकन जाणवतही नाही आपण एवढा प्रवास केला. त्यामुळे ना शक्यतो गावाकडं वगैरे जायचं असेल ना तर आम्ही पहाटेचा प्रवास करत राहतो, त्यामुळे कंटाळा वगैरे येत नाही. तर बघा, इथे चालू होतं शौर्य आणि साईची मस्ती चालू होती. तर साई पुढे बसलेला होता आणि शौर्य मागे बसलेला होता. तर दोघांचंही भांडण चालू असतं की मला पुढे बसायचं आणि मला मागे बसायचं. त्यामुळे ना दोघांनाही थोडा थोडा वेळ इथे आम्ही ना पुढे बसायला जागा देत असतो. मुलांना पाठीमागून पुढचं बघायचं असतं, त्यामुळे त्यांची ना असं सारखे नखरे चालू राहतात. तर बघा, इथे ट्रॅफिक काही जास्त जाम नव्हतं, कारण सकाळी लवकर आपण निघाल्यामुळे ना थोडंसं रस्ता मोकळा होता. जेव्हा पण संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेर खूप ट्रॅफिक जॅम असतं, त्यामुळे शक्यतो गावाला वगैरे जायचं असेल ना तरीही आम्ही सकाळी पहाटे लवकर निघतो. त्यामुळे ना प्रवाससुद्धा लवकर होतो आणि कंटाळा होत नाही. त्यामुळे ना बघा, इथे साईडला ट्रॅफिक तर होतंच, जास्त काही नाही, पण थोडं थोडं आपल्याला सगळीकडे ट्रॅफिक लागणारच होतं, कारण कुठल्याही वेळेला गेलं तरी बाहेर सिटी म्हटलं की भरपूर सारं ट्रॅफिक असतंच. तर इथे ना प्रवास करीत करीत आपल्याला छान असा सूर्योदयसुद्धा पाहायला भेटला, कारण सिटीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण मिस करतो. सकाळ पूर्ण झाल्याशिवाय आपण झोपेतून काय उठत नाही आणि हा सकाळ छान असा नजारा आपल्याला काय पाहायला भेटत नाही. त्यामुळे ना मस्त असं सूर्योदयाचा आनंद घेतला. खूप छान असं वाटत होतं. लाल तांबूस रंगाचा आपला हा सूर्य झालेला होता आणि अगदी बघण्यासारखं आणि मस्त असं निसर्गरम्य आपलं हे वातावरण झालेलं होतं. निसर्गाकडे पाहिलं ना खूप छान वाटतं. निसर्ग आपल्यासाठी भरपूर काही करत असतो, पण आपण त्याच्यासाठी 1%ही वागत नाही. तर सकाळचा असा सुंदर नजारा बघत ना आपला प्रवास चालू होता. मस्त असं गप्पा गोष्टीसुद्धा सोबत चालू होत्या. फायनली आपण कोल्हापूरला पोहोचलो होतो. कोल्हापूरच्या ठिकाणी गेल्यानंतर गाडी पार्क केली आणि तिथून ते मंदिरापर्यंतचा प्रवास आपला चालत होता. कारण मंदिराच्या ठिकाणी ना कुठेच गाडीला पार्क करायला जागा नाही आहे, त्यामुळे थोडंसं गाडी लांब पार्क केलेली होती आणि आपण चालत चाललेलो होतो. काय घ्यायचं आहे? पैसे दिलेत का? नाही, नंतर देतो दिलेत का? नाही. हे कितीला आहे? 100 रुपये.
चालत जवळ आहे तू. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर ना देवीसाठी साडी चोळीची ओटी घेतली. मस्त असा प्रसादसुद्धा घेतला, कारण गावाकडेही आपल्याला प्रसाद द्यावा लागतो म्हणून छान असा प्रसादसुद्धा आपण इथे घेतलेला होता. देवाचं दर्शन खूप छान झालेलं होतं, कारण देवीची ना आरतीचा टाईम होता आणि बरोबर 10 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे आरतीसुद्धा आम्हाला सापडली होती. पण तुमच्याशी तो व्हिडिओ मी शेअर करू शकत नव्हते, त्याबद्दल सॉरी. कारण तिथे ना आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हता, त्यामुळे तो सगळा शूट आपला राहून गेलेला आहे. बाहेर आल्यानंतर ना नाश्त्यासाठी इथे थांबणार होतो आम्ही, कारण पुढे आपल्याला परत जायचं होतं, त्यामुळे आधी नाश्ता करूनच बाहेर पडायचं असं ठरलेलं होतं. म्हणून मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर साईला ना आप्पे खायचे होते, त्यामुळे इथेच नाश्ता करण्यासाठी थांबलो. खूप छान असा इथला नाश्ता होता आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर होती. आपण एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जातो, पण रस्त्यावर असं थांबणाऱ्यांकडून आपण कधीही नाश्ता करत नाही. पण खरंच हा नाश्ता किंवा जेवण जेव्हा आपण अशा लोकांकडून घेतो, तेव्हा त्याची चव अगदी अप्रतिम असते. आणि इथं भरपूर गर्दीसुद्धा होती, त्यामुळे त्याची क्वालिटीही खूप छान होती. मस्त असं तिथला आपला नाश्ता होता. तर साईने सुद्धा पोटभर नाश्ता केला, सर्वांनी मिळून तिथे नाश्ता केला. आणि आता आपल्या इथे सर्वांनी थोडा नाश्ता केला आणि साईडला ना ज्वेलरीचे दुकानं होते, तर तिथे सुद्धा आम्ही थोडीशी खरेदी केली. खरेदी म्हणजे सगळं चेक केलं, कारण लांबून एवढं छान वाटत होतं आणि जवळ गेल्यानंतर ना कुठलंच काही प्रोडक्ट आवडत नव्हतं. त्यामुळे ना सुद्धा मला थोडेसे ओरडले, म्हटले तुला फक्त घ्यायचं असतं आणि घ्यायला गेलं तर काहीच घेत नाही, असे तुझे सगळे नखरे चालू असतात. पण तसं नव्हतं, बाहेर जसं लांबून छान वाटतं तसं जवळ गेल्यानंतर त्याची अजिबातच क्वालिटी नव्हती. त्यामुळे तिथे काय आम्ही शॉपिंग वगैरे काहीच केलेली नव्हती. देवीसाठी फक्त प्रसाद घेतला आणि लगेच पुढे निघालो. तर बाहेर आल्यानंतरच हा आपला नाश्ता केलेला आहे. खूप छान असा नाश्ता होता, छान असं थालीपीठसुद्धा बनवलेलं होतं, आप्पे होते आणि हे वडेसुद्धा होते. मस्त असं इथला नाश्ता करून घेतला आणि इथून पुढे ना आपल्याला जायचं होतं तर पुढच्या प्रवासाला. तर पुढचा प्रवास कुठपर्यंत असणार आहे याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती उद्याच्याला अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब